जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांपर्यंत विकासाची आश्वासने घेऊन जाताना आपण पाहतोय। मध्येच मोठी दुःखद घटना घडली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। म्हणून आता निवडणुका कशा पद्धतीने होत आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव गटाचे उच्च शिक्षित उमेदवार अश्विनजी नागराळे माझ्यासोबत आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये स्वागत आहे। नमस्कार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात। मध्येच एक दुःखद घटना घडली, अजितदादा पवारांचं निधन झालं आणि आता निवडणुकींच्या प्रक्रियेला पुन्हा मार्ग मिळाला आहे। काय भावना आहेत? प्रथमतः मी महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, धडाडीचं आणि निर्णयक्षम असलेलं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। सर, मला सांगा, रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांना दुबार मतदानासाठी सामोरे जावे लागले होते। काय कारण होते त्याचं? 2017मध्ये जे इलेक्शन झाले याचं कारण असं की मतदारसंघातील व्यक्ती जात वैधताधारक नसल्यामुळे दुबार मतदान करण्याची परिस्थिती आली। बरं, आणखी दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार आयात करण्याची वेळ 2017मध्ये पडली होती, मात्र आता सध्याची काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की मी सताळा या गावचा रहिवासी असून माझ्यापाशी जात वैधता प्रमाणपत्र आहे। तर मागच्या वेळेची परिस्थिती अशी होती की रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 24 गावं येतात। त्या 24 गावामध्ये व्यक्तीजवळ जात वैधता प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळं दुबार मतदान करण्याची परिस्थिती आली होती। आता यावेळेस अशी परिस्थिती आहे की माझं एज्युकेशन बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे, तसंच जात वैधता प्रमाणपत्रधारकसुद्धा आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत। 2017च्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्कासुद्धा घसरला होता, त्याचं कारण तुम्हाला सांगता येईल का? मतदानाचा टक्का घसरण्याचं कारण पण हे असंच आहे की मागच्या वेळेस परिस्थिती काय होती की जात वैधता प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे दुबार इलेक्शन लागलं। दुबार इलेक्शन लागल्यामुळं मतदारसंघातील व्यक्तीमध्ये अशी मानसिकता तयार झाली की बा परत जो काही उमेदवार दिला आहे तो पण उमेदवार हा जात वैधताधारक नसल्यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली आणि मतदान करण्यास उत्सुक नव्हती व मतदान करण्यासाठी बाहेर पडली नाही घरातून। म्हणजे एकूणच परिस्थिती जर बघितलं तर त्यांच्यामध्ये उदासीनता आली। हा, मतदारसंघातील व्यक्तीमध्येही जात वैधताधारक नसल्यामुळे उदासीनता आली। महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया आपण या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या जिल्हा परिषद गटाचा कशा पद्धतीने विकास करणार आहात? मतदारांना काय सांगाल? मतदार बंधू आणि भगिनींना मी एवढंच सांगू इच्छितो की माझं एज्युकेशन बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे, तसंच माझा शेतकरी उत्पादक कंपनी असल्यामुळे माझा शेतीशी निगडीत असा व्यवसाय आहे। मतदारसंघातील युवक व महिलांना मी रोजगार निर्मिती करण्याचं माझं धोरण आहे। तसंच त्याचबरोबर मतदारसंघातील रस्ते असतील, नाली, पाणी, आरोग्य या विषयावर पण माझं विकास करण्याचं धोरण असणार आहे। धन्यवाद सर। तर हे होते माझ्यासोबत जिल्हा परिषद रोकडा सावरगाव गटाचे उच्च शिक्षित उमेदवार अश्विन नागराळे। विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटातील विकास करण्याचा विडाच उचलला आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये ते कशा पद्धतीने मतदारांकडे जाणार आहेत, कशा पद्धतीने आश्वासने देणार आहेत, लोक त्यांना किती प्रतिसाद देणार आहे, हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।